नमस्कार. मेष राशीच्या सर्व मंडळींना. तर मेष राशीवाल्यांनो, आजचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक मोठं वळण घेऊन येणार आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात अचानक मोठी गुड न्यूज मिळणार आणि एका जवळच्या नात्याला तुम्हाला विराम द्यावा लागणार. तर काही दिवसांपासून तुम्हाला जाणवतच असेल की आयुष्यात काहीतरी बदलत आहे. मन सतत अस्वस्थ राहत आहे. काही लोक अचानक दूर जात आहे, तर काही लोकांचं खरं रूप आता तुमच्यासमोर येऊ लागलं आहे. तुम्हाला सांगते, तुम्ही अनेकदा विचार केला असेल की इतकी मेहनत करूनही आयुष्यात शांतता का मिळत नाही, लोक समजून का घेत नाही आणि प्रत्येक वेळी तुम्हालाच तडजोड का करावी लागते. तर मेष राशीवाल्यांनो, आता ग्रहांची चाल बदलते आणि ही बदललेली ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात दोन मोठ्या घटना घेऊन येत आहे. पहिले म्हणजे की अचानक मिळणारी एक मोठी गुड न्यूज आणि दुसरी म्हणजे एका जवळच्या नात्याचा शेवट. हो, तुम्हाला सांगते, हे ऐकायला कठीण वाटेल, परंतु आता अनेक वेळा देव आपल्या आयुष्यात त्या लोकांना दूर करतो जे आपल्यासाठी योग्य नसतात. तुम्ही ज्या नात्याला मनापासून जपलं, ज्याच्या सुखासाठी तुम्ही स्वतःला बाजूला ठेवलं, जे नातं आता हळूहळू संपण्याच्या दिशेने तुम्हाला दिसेल. कदाचित तुम्ही आधीपासूनच हे जाणवत पण असाल. समोरची व्यक्ती बदललेली आहे, बोलण्यात अंतर आलं आहे, आधीसारखी आपुलकी उरलेली नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हे नातं पूर्वीसारखं होत नाही आहे. तुम्हाला सांगते, मेष राशीवाल्यांनो, काही नाते फक्त आयुष्याचा एक अध्याय असतात आणि ते कायमचे नसतात. आणि आता विश्व तुम्हाला एक नवीन अध्यायाकडे घेऊन जात आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच अशी एक बातमी येणार आहे की जी तुमचं नशीब बदलू शकते. काही लोकांना अचानक पैशांचा लाभ होईल, काहींना नोकरीत मोठी संधी मिळेल, काहींना परदेशातून कॉल येईल, तर काही लोकांच्या घरात शुभ कार्याची सुरुवात होऊ शकते. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, तेच लोक आता तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. कारण मेष राशीवर मंगळ ग्रहाची कृपा वाढत आहे. तुमच्यातील ऊर्जा आता योग्य दिशेने काम करणार आहे. लक्षात ठेवा, या यशासोबत काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जाणार आहेत. विशेषतः ते लोक जे तुमच्या भावना समजून घेत नाहीत. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद होऊ शकतो. गैरसमज इतके वाढू शकतात की नातं तुटण्याची वेळ येईल. सुरुवातीला तुम्हाला खूप वाईट वाटेल, रात्री झोप लागणार नाही, जुन्या आठवणी सतावत राहतील, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की हे होणं गरजेचं होतं. कारण त्या नात्यामुळे तुमच्या मनावर खूप मोठा ताण निर्माण झाला होता. तुम्ही सतत स्वतःला दोष देत होता, स्वतःचं सुख विसरत होता. परंतु आता मात्र देव तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवणार आहे. मेष राशीवाल्यांनो, तुम्ही खूप भावनिक आहात. बाहेरून कितीही कठोर दिसला तरी आतून खूप पटकन दुखावता आणि ही गोष्ट लोकांनी अनेक वेळा वापरली. पण आता वेळ बदलते. आता तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकणार आहात. तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येण्याची शक्यता देखील दिसत आहे. ही व्यक्ती तुमच्या जुन्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करेल, तुमचं मन समजून घेईल, पण त्यासाठी आधी जुन्या नात्याचा शेवट होणं गरजेचं आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर अचानक लाभाचे योग तयार होत आहे. एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल. कोर्ट कचेरीचे विषय असतील तर त्यात आराम मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार मिळण्याची देखील शक्यता आहे. ज्या लोकांनी पैसे उधार दिले होते त्यांना ते पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना अचानक बोनस, भेटवस्तू किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास मोठं यश मिळू शकतं. तुम्हाला सांगते, मित्रांच्या चुकीच्या संगतींपासून दूर राहणं तुमच्यासाठी गरजेचं असेल. घरातील वातावरणातही तुम्हाला बदल जाणवेल. काही लोकांच्या घरात धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. देवपूजा, वास्तू बदल किंवा नवीन वस्तू खरेदीचे योग देखील दिसत आहे. मेष राशीच्या विवाहित लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात. तुमच्या शब्दांमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, रक्तदाब, थकवा आणि झोपेचा त्रास जाणवू शकतो. सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. तुम्हाला सांगते, मंगळवारी ओम क्राम क्रीम क्रोम सह भूमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तर या उपायाने काय होणार, तर तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. मेष राशीवाल्यांनो, येणारे दिवस तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे. प्रत्येक व्यक्ती कायमचे नसते. काही लोक फक्त आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आयुष्यात येतात आणि आता तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत होणार आहात. तुमच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न तुम्हाला दिसतील. मनात पुन्हा आशा निर्माण होईल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकाल. तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होतोय. नवीन प्रकाश तुमच्या दिशेने येतोय. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा.
कारण मेष राशीवाल्यांसाठी आता काळ बदलत आहे, नशीब बदलत आहे आणि आयुष्य एका नव्या दिशेने पुढे जात आहे. तर मेष राशीच्या माझ्या प्रिय जातकांना तुम्हाला सांगते, ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यामध्ये या अशा काही मस्त चांगल्या आणि गुड न्यूज तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. तर त्या संधींचा आणि त्या गोष्टींचा, त्या संकेतांचा नक्कीच लाभ घ्या. तर सकारात्मक राहा आणि आत्मविश्वासाने नक्कीच पुढे जात राहा. आजची माहिती, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. आणि होय, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.